सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्व महानुभाव साधू संतांना, भक्तांना, नामधारकांना, उपदेशी लोकांना व सर्व मानव मात्रांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। दीपावली हा दिव्याचा सण आहे। दीप प्रज्वलित करून अंधाराचा नाश करणे व प्रकाशाची उधळण करणे हा दीपावली सणाचा उद्देश आहे। भौतिक अंधार हा भौतिक प्रकाशाने नाश करता येतो, तद्वतच अज्ञानरूपी अंधार, या अज्ञानरूपी अंधाराचा नाश करण्यासाठी ज्ञान रूपी प्रकाश उपयोगाचा असतो आणि ज्ञान प्रकाशाने अज्ञान अंधाराचा नाश करण्याची आपण सतत पराकाष्ठा करीत असतो। आणि म्हणून ज्ञानाचा प्रकाश सतत जवळ बाळगणारे व ज्ञानाच्या प्रकाशाची उधळण करणारे जे ज्ञानी आहेत, जे साधू संत आहेत, त्यांच्या सहवासामध्ये सतत ज्ञानाच्या प्रकाशाची उधळण असते। म्हणून हे साधू संत जिथे जिथे जातात, ज्ञानी जिथे जिथे असतात, तिथे सतत दीपावली असते, दिवाळी असते, अशा अर्थाचा एक अभंग आपण ऐकलेलाच असेल। साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा। म्हणजे साधू संतांच्या ठिकाणी जे ज्ञान आहे, जो ज्ञानाचा प्रकाश आहे, तो प्रकाश साधू संत आपल्या घरी आले म्हणजे त्यांच्याकडील ज्ञानाचा लाभ आपल्याला मिळतो, त्यांच्या ज्ञानाचा प्रकाश आपल्याला मिळतो आणि आपल्या हृदयातील अज्ञानरूपी अंधार नाहीसा होतो। आणि म्हणून साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा, अशा अर्थाचं एका संतांचं सुभाषित देखील आपण ऐकलेलं आहे। तर असा हा दिवाळीचा सण सर्वत्र साजरा होतो आहे। उद्या लक्ष्मीपूजन केले जाते आणि लक्ष्मीपूजनाच्या प्रसंगी जे उपदेशी आहेत, नामधारक आहेत, महानुभाव पंथीय अनुयायी आहेत, त्यांना असा प्रश्न पडतो की सगळीकडे लक्ष्मीपूजन आहे, आपण कशा पद्धतीनं पूजन करायचं। आणि मग त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो आणि मग काय करावे या चिंतेमध्ये, या विवंचनेमध्ये ते असतात। आणि मग जर त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं तर त्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये हा उत्सव साजरा करण्याची त्यांची तयारी असते। आणि जर उपदेशी लोकांना, नामधारकांना, महानुभावपंथी अनुयायांना जर योग्य प्रकारे ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही तर समाजामध्ये जे प्रचलित
परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे ते सुद्धा लक्ष्मी पूजन करायला लागतात. वही पूजन असतं ते सुद्धा करतात. आणि अज्ञानपणामुळे त्यांना ईश्वराच्या एकनिष्ठ भक्तीला त्यांच्या बाधा येतो आणि ते विकल्प दोषाचे बळी ठरतात. त्यांच्यासाठी जे अन्य देवी देवतांचे साधक आहेत, देवी देवतांची भक्ती करणारे जे जनता आहे, ते बाजारातून लक्ष्मीचा फोटो आणतात आणि त्या फोटोचं लक्ष्मीपूजन म्हणून धन संपत्तीनं पूजन करतात. त्यांना वाटतं ही आपली लक्ष्मी आहे आणि या लक्ष्मीचं पूजन केलं म्हणजे ती लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि मग आपल्याला वर्षभर समृद्धी राहते, सुखशांती राहते, अशी त्यांची एक समजूत असते. आणि त्याप्रमाणे ते देवता भक्ती करणारे जे आहेत ते लक्ष्मी पूजन करतात. परंतु परमेश्वराच्या भक्तांनी, परमेश्वराच्या साधकांनी काय करायचं? जी आपली संपत्ती आहे, ही संपत्ती आपलं सर्वस्व आहे. आपली संपत्ती आपलं सर्वस्व आहे आणि त्या संपत्तीचं आपण पूजन करायला हवं, ही गोष्ट मात्र सत्य आहे. कारण आपल्या संपत्तीचं आपण पूजन केलंच पाहिजे. कारण आपल्या संपत्तीमुळेच आपलं अस्तित्व आहे, आपल्या संपत्तीमुळेच आपलं जीवन सुखमय आहे, आनंदमय आहे. आणि म्हणून आपल्या संपत्तीचं पूजन केलं पाहिजे, ही गोष्ट सत्य आहे. परंतु आपली संपत्ती कोण, हे याचं ज्ञान आपल्याला पाहिजे. आपली संपत्ती काय आहे? सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू एके ठिकाणी निरूपण करतात की सकळ ही संपत्ती ती असंपत्ती, जीवाची परमेश्वर संपत्ती. ह्या सर्व ज्या संपत्त्या आहेत हे असंपत्ती आहे. आणि जीवाची खरी संपत्ती जर काय असेल तर जीवाची खरी संपत्ती हे परमेश्वर, हीच खरी जीवाची संपत्ती आहे. हीच जीवाची खरी प्रॉपर्टी आहे. आणि म्हणून ही संपत्ती जीवानी प्राप्त करावी आणि त्या संपत्तीचं अहोरात्र निशिदिनी पूजन करावं. ह्या संपत्तीच्या पूजनामध्ये तल्लीन होऊन जावं. आणि म्हणून जीवाची परमेश्वर संपत्ती असल्यामुळे महानुभाव पंथीय साधकांनी, एकनिष्ठ ईश्वर भक्ती करणाऱ्या अनुयायांनी, जीवाची परमेश्वर संपत्ती असल्यामुळे जे अन्य देवता भक्ती करणारे लोक जे लक्ष्मी पूजन करतात, त्या प्रसंगी महानुभाव पंथीय अनुयायांनी त्या वेळी ईश्वराचं पूजन करावं. आता हे ईश्वराचं पूजन का करावं? कारण तीच आपली खरी संपत्ती आहे. महाभारतामध्ये सुद्धा एके ठिकाणी म्हणलेलं आहे, त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधूच सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वम मम देव देवा. देव हाच आपलं सर्वस्व आहे. देव हाच आपला पिता आहे. देव हीच आपली माता आहे, बंधू आहे, सखा आहे, सोयरा आहे. सर्व काही तो देव आपलं सर्वस्व आहे. आणि हा देवच आपली खरी संपत्ती आहे, असं महाभारतामध्ये देखील म्हणलेलं आहे. मग आपली संपत्ती काय आहे? तर देव आहे, परमेश्वर आहे. आपलं सर्वस्व कोण आहे? परमेश्वर आहे. आणि म्हणून परमेश्वराची पूजा करणे,
परमेश्वर ही संपत्ती असल्यामुळे त्या संपत्तीची पूजा करणे हेच खऱ्या अर्थाने संपत्तीचं म्हणजे लक्ष्मीचं पूजन होय. लक्ष्मी ही व्यावहारिक अर्थाने मी बोलतोय. देवाची भक्ताची लक्ष्मी ही त्याचे परमेश्वर आहे. धन संपत्ती पैसा सोनं चांदी याचं पूजन करणं हे अज्ञानपणा होय. कारण परमेश्वर ही संपत्ती आपल्याला सदोदित आनंद देणारे आहे. परमेश्वर या संपत्तीपासून आपल्याला सदोदित सुखानंद मिळत राहतो. निरंतर सुखानंद मिळत राहतो. संपत्ती तीच की जी आपल्याला निरंतर सुखानंद प्रदान करते. आणि हे व्यावहारिक अर्थाने जे संपत्ती आहे, धन पैसा अडका प्रॉपर्टी शेती पुत्र संपत्ती स्त्री संपत्ती, या सर्व संपत्त्या मनुष्याला क्षणकाल सुख देतात, परंतु त्यांच्यापासून दुःख सुद्धा मनुष्याला प्राप्त होतं. आणि म्हणून परमेश्वर ही संपत्ती आहे आणि त्या परमेश्वराचं पूजन करणं हे आपल्या संपत्तीचं पूजन करण्याप्रमाणे आहे. आणि म्हणून जे महानुभाव पंथीय आहेत, जे उपदेशी आहेत, जे अनुयायी आहेत महानुभाव पंथाचे, त्यांनी आपल्या घरी देवपूजा जे विशेष आहेत परमेश्वर चरणांकित, त्या विशेषामध्ये परमेश्वराची मायाशक्ती कृपाशक्ती आणि प्रसन्नता ह्या परमेश्वरीय शक्ती त्या विशेषामध्ये निवास करतात. किंवा प्रसाद आहे त्या प्रसादामध्ये ह्या परमेश्वरीय शक्ती निवास करतात. तसेच तीर्थस्थान आहे, या तीर्थस्थानामध्ये परमेश्वराची मायाशक्ती कृपाशक्ती प्रसन्नता ह्या परमेश्वरीय शक्ती निवास करतात. आणि म्हणून आपल्या घरी जी देवपूजा आहे त्या देवपूजेला स्नान घालून गंध अक्षता अर्पण करावी. त्यानंतर आपल्या घरामध्ये जे श्रीमद भगवद्गीता ग्रंथ असेल, सूत्रपाठ ग्रंथ असेल, जे परमेश्वराच्या श्रीमुखाचं ज्ञान, ते ज्ञान ज्या कागदावरती लिहिलेलं आहे ते ग्रंथ, परमेश्वरीय ज्ञान, लीळाचरित्र, श्रीमद भगवद्गीता, सूत्रपाठ, महावाक्य, परमेश्वराचे नाम ज्या कागदावरती लिहिलेले असतील ते ग्रंथ देवपूजेमध्ये विशेषाच्या बाजूला ठेवावीत. देवपूजेला स्नान घालावं, गंधाक्षता लाहावी अर्पण करावी, पुष्पहार अर्पण करावा, ग्रंथाला गंध लावावं. ग्रंथाला गंध लावून त्या विडा अवसर ठेवावा देवपूजेला. आणि देवपूजेला विडा अवसर अर्पण करून, 1 मिनिट बोलू नका, विडा अवसर अर्पण करावा. आणि त्यानंतर जे पणत्या आहेत, तेलाचे दिवे आहेत, तुपाचे दिवे आहेत, ते दिवे प्रज्वलित करावेत. आणि त्या दीपांनी ह्या आपल्या संपत्तीला ओवाळणी करावी. आणि वर्षाचा हिशोब करण्यासाठी ज्या वह्यापूजन म्हणून प्रथा आहे देवता भक्ती मार्गामध्ये, त्या वह्यापूजनाच्या प्रसंगी कोऱ्या वह्या त्या समोर ठेवून त्याच्यावरती प्रथम श्रीकृष्ण चक्रवर्ती परब्रह्म परमेश्वर श्रीकृष्ण चक्रवर्ती यांचे श्रीचरणी मी शरण जात आहे. दुसरी ओळ लिहायची, परब्रह्म परमेश्वर श्री दत्तात्रेय प्रभू यांचे श्रीचरणी मी शरण जात आहे. तिसऱ्या ओळीमध्ये परब्रह्म परमेश्वर श्री चक्रपाणी प्रभू यांच्या श्रीचरणी मी शरण जात आहे. चौथी ओळ, परब्रह्म परमेश्वर श्री गोविंद प्रभू यांचे श्रीचरणी मी शरण जात आहे. पाचवी ओळ, परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर प्रभूंच्या श्रीचरणी मी
शरण जात आहे, अशा 5 ओळी लिहाव्या. त्यानंतर यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम, हा श्रीमद भगवद्गीतेतील मंत्र लिहावा आणि त्याच्या खालची ओळ अशी लिहावी की त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधूच सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देवा, असं लिहून त्याच्या खाली श्री पंचावताराय नमः असं पुन्हा दंडवत असं लिहावं. आणि नंतर ते लिहिलेल्या कागदावर, वहीतील त्या कागदावर गंध अक्षता अर्पण करावी. त्याच्यानंतर धूप दाखवावं आणि त्या वहीचं पूजन करावं, कारण त्याच्यावर परमेश्वराचे नाम लिहिलेले आहेत. अशा पद्धतीनं वहीचं पूजन करावं. आणि त्यानंतर देवपूजेला आरती म्हणावी, स्तवन म्हणावं, जय जयकार करावेत आणि 5 दंडवत घालावेत. अशा पद्धतीनं जे अन्य देवता भक्ती करणारे लोक आहेत, जे लक्ष्मी पूजन करतात, त्याच प्रसंगी महानुभाव उपदेशी अनुयायांनी आपल्या घरी अशा पद्धतीनं परमेश्वर ही आपली संपत्ती आहे म्हणून त्या परमेश्वराच्या विशेषाचं, त्या परमेश्वराचं जे ज्ञान आहे, श्रीमद भगवद्गीता, सूत्रपाठ, लीळाचरित्र, त्या ज्ञान ज्या ग्रंथामध्ये लिहिले त्या ग्रंथाचं पूजन करावं. आणि जर वर्षाची नवीन वही पूजन करत असेल तर त्या वहीवरती, कोऱ्या वहीवरती प्रथम अशा पद्धतीनं 5 अवताराला शरण जात आहे असं लिहावं. त्वमेव माताचं पिता त्वमेव हा मंत्र लिहावा. त्याच्यानंतर यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर हा मंत्र लिहावा आणि पंचावतारास साष्टांग दंडवत असा मंत्र लिहावा. नंतर त्या कोऱ्या वहीला गंध अक्षता लावून त्या वहीचं पूजन करावं. हे लिहिल्यानंतर अशा पद्धतीनं वही पूजन करावं. हे परमेश्वराच्या ज्ञानाप्रमाणे आणि महानुभाव पंथाच्या एकनिष्ठ भक्तीप्रमाणे अशा पद्धतीनं आचरण करावं. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये हे देवता भक्ती करणारे जे लोक आहेत ते ज्याप्रमाणे फोटो आणून त्या लक्ष्मीचं वगैरे जे काही कर्मकांड करतात ते कुठलंही कर्मकांड करू नये. हे कर्मकांड अज्ञानपणा होय आणि त्याच्यामुळे आपल्याला विकल्पाचा दोष लागू शकतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.